शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झालेत। सरकार आमचा अंत पाहत आहे, सरकारला निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बच्चू कडूंची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिलाय। बच्चू कडूंनी वणवा पेटवलाय, या वणव्याचं रूपांतर आगीत करायला भाग पाडू नका। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात आम्ही आंदोलन पेटवू, असा इशारा जानकर यांनी दिला। सरकारने मानलं तर ठीक, नाहीतर भगतसिंगांच्या मार्गाने मुंबई गाठा, अशी विनंती रविकांत तुपकर यांनी बच्चू कडू यांना केली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सगळे एकत्र येऊन आंदोलनाचा भाग होऊ, असं देखील ते म्हणाले। शेतकरी प्रश्नावर बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेनं आज आंदोलन केलंय। सरकार दखल घेत नसल्याने कडूंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। त्यांनी बच्चू कडूंच्या मागण्यांसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अकोल्यातील प्रहारच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। काहींना घरात नजर कैदेत ठेवलंय। फडणवीसांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली नसल्याचा आरोप करत फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा प्रहारनं दिला होता।